मनसे नेते संदीप देशपांडे यांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय। मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर हा धमकीचा फोन आल्याची माहिती मिळतेय। राज ठाकरे हिंदूंविरोधी आहेत, त्यांनी माफी मागावी, मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द व्हावी अशी उत्तर भारतीय विकास सेनेची मागणी होती। तर भैया आमच्या पक्षाची मान्यता रद्द करा म्हणत असतील तर त्यांना मुंबईत राहू द्यायचे की नाही याचा विचार आम्ही करू अशी भूमिका आता संदीप देशपांडेंनी जाहीर केली आहे। सध्या सुरू असलेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय। संदीप देशपांडे यांनी या व्यक्तीविरोधात दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। तर मराठी विरुद्ध अमराठी या वादाच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांना एक अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलेला आहे अशी माहिती मिळते। हॅलो, हा शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला, तू दिली की दिली? तू दिली ऍड्रेस दे। तुझा ना महाराज कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी। तुझी अवकात आहे का रे भैया? हा भैया कोणाला म्हणतो नाही? चल तुला पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा तिथे। हा तिकडेच येतो ना मी, कसाल तुला माझ्या घरी येतोस? भेटतो। चल बघू हिंमत किती येते। हा ठीक आहे, येतो हा ये। हा बघ तू हिंमत, बघ हिंमत येतो, कधी यायचं सांग। जा रे भैया चला। ए भैया तिच्या आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव। तर यावर संदीप देशपांडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। रात्री 10:15 वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता। त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला, तेव्हा मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला। आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही। मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण 11:15च्या सुमारास, आणि मी एक एनसी नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध। थोडी जाणीवपूर्वक मुंबईचं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करताय का? जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत का? राज ठाकरे यांचा काही तुम्हाला फोन आला का, काही संपर्क झाला का? हो, माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।